जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, मित्र नेहमीच आपल्यातल्या कलाकाराला प्रोत्साहन देतात, पण कलाकाराला गुदमरून टाकणारं प्रोत्साहन मिळालं तर बघूया काय होतंय ते. हे संगीतमय प्रहसन घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सुरमई कलाकार. एक जोक सांगतो. जोक जोक आपला. एकदा काय होतंय, जेम्स बॉन्डला जंगलात जातो आणि जेम्स बॉन्डला समोर दिसतंय डुक्कर. तर त्या डुकराला बघून जेम्स बॉन्ड म्हणतो, हाय आय एम बॉन्ड, जेम्स बॉन्ड. बरोबर आहे. मग त्याला बघून ते डुक्कर म्हणतंय, हाय आय एम डुक्कर, रान डुक्कर. 4 वर्ष झाली एकच जोक सांगतोय, प्रत्येक पार्टीत एकच जोक सांगतोय. अरे मला हा जोक जेम्स बॉन्ड पर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून सांगतोय. अरे पण तो डुकरापर्यंत पण पोहोचत नाही. मामा शेर शेर शराब क्या है, शराब क्या है, ये है. ह्याच्यापेक्षा माझं जेम्स बॉन्ड काय वाईट होतं काय. शराब क्या है. लीडरला मारला यार. हॅलो, केवढा मोठा खंबा आणला खंबा नाही, अरे कराओकेचा स्पीकर आहे यार. लेटेस्ट घेतलाय, 10,000चा घेतलाय. आयुष्यपत समय आलास यार. अरे म्हणजे काय, आता तुम्ही हे पिणार, तुम्हाला नशा होणार. माझी नशा ह्याच्यातच, मी गाणी म्हणणार, अरे एंटरटेन करणार तुम्हाला. समय आला यार, समय आला गेला यार, समय यार. चल तिकडे बसा 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 यार. कधीपासून बसलात रे तुम्ही? आयुष्यपत 8 वाजल्यापासून बसलात की काय? समय भारी यार. तू आला मला भारी वाटलं यार. अरे काय म्हणतो बाकी पशा, किती दिवसांनी भेटतो यार. काय घेणार, काय घेणार, कुठला पॅक भरू? ही घेत नाही, तुला माहिती आहे, पण घेत नाही. आयुष्यपत समय तू कॉलेजला नाहीच घेत, म्हणजे तू इतक्या वर्षात अजूनही टच नाही केला. हा कुठला टच आहे बे? अरे असं करून आपण असं करतो ना, कशाला एक्सप्लेनेशन देतो? थांब ना जरा, गप ना जरा तू, गप ना. अजूनही अरे नाही. अरे नाही घेत बाबा पशा, तुला माहितीये ना, हेल्थ कॉन्शियस आहे मी. हेल्थ कॉन्शियस. हे तुम्ही भंकस नाही ना करत ना? अरे समय यार, तू एवढा आलास पण समय मग तू घेत नाही यार, मग पार्टी कशी एन्जॉय करणार? नाही ह्याचं बाबा हे हेल्थ कॉन्शियस आहे, पण आमचं तसं नाही. आमच्या फादर पिऊन बाटली फेकून द्यायचं ना लहानपणी, मग मी रांगत जायचो, उरलेले सगळे बाटली चोकून परत झोपून जायचो. मग आमची आई यायची म्हणायची, अरे पोरग कसं काय झोपलं, ती बघायची, असं करायची, ती पण झोपून जायची. पण हे बसताय हेल्थ कॉन्शियस एक नंबर आहे. लहानपणी तोच करायचो, माहित नव्हतं, जायचं झोपून जायचो असं होतं. अरे तुझं बापाला कळलं ना मी पितोय, हा. नडक्याच हाणलं माझ्या, माहितीये का? काय सांगतोय? अरे मग माझं देवधुनी माणूस आहे बाप, म्हणजे हा. ऊस कापाय जातोय की नाही, हा. रडतय आधी पुढे माफी मागतोय ऊसाची, मग ऊस कापते. पण ऊस कापतो कशाला, डायरेक्ट चोख. तुझ्या बापांना कापता वरून चोकला होता होय. त्याला सांग. समय समय पण मला सांग. अरे भांडू नका यार. ऐक समय, गेट टुगेदर आहे ना. चल रे, चिल यार, बोल. ऐक तू पिणार नाही, मग पार्टी एन्जॉय कशी करणार? तेव्हा आपलं आपलं मी घेऊन फिरतोय बघ. काय ज्यूस. ओ अरे कुठला आहे? ग्वावा. हा, आम्ही जातो आमच्या गावा. ते तसं नाही ते, वेगळं आहे ते. ते असं आहे, मामाच्या गोवाला जा. माझं
माझं भारी कसं आहे? माझं बघा ए, भारी असं. माझं बघा ए, पडशील. बघा पूर्ण बघा हा. बघा झालं रे अरे ह्याच्यात काहीच नाही कुणाच्या गावाला आलं तिकडे मी आलं तर मागे अरे तू असं तुमचं करून देत नाही तू यार. अरे नाही ते असं आहे अरे पण ठीक आहे ना यार गावावरून एवढं करायला sorry. आम्हाला बोर वाटायला नाही, नाही. लागलं मी इकडे गायला आलोय तुम्हाला काय बोलला पशा तुम्हाला काय बोलला गरावके घेऊन ये, मी आलो की नाही? आहे. बस, कापून टाकीन कापून अरे एंटरटेन करायला आलो रे गाणार आहे मी तुमच्या बघा तू तू बघा. गाऊ का रे लाव, लाव. एक मस्त गाणं गातो अरे, हे माझ्या आवडीचं आहे म्हणून हे- गातो हे भारी गाणं आहे, मला माहित आहे. येस हे एक नंबर गाणं आहे तुला माहित आहे ना पेपरात आलो ते गाणं एक नंबर आहे तू गाणार आहे. कुठलं गाणं रे मला सांग कुठलं गाणं घ्या घ्या थोडी थोडी घ्या माहिती नाही कशाला बोलतो रे काय म्हणलं हे तू गप्प बसा प्लीज जरा मला मारता मारा यायला मस्त सांगा. मूड आहे यार छान गाऊ द्या यार ओके चल, सांगा. मोहम्मद रफी साहेबांचं गाणं अरे. म्हणणार आहे जस्ट तुम्ही एन्जॉय करा Yes, मी माझं एन्जॉय करतो Yes, रेडी sir. Yes, sir. थांब 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 हे बस कर नाही येडाय का कशाला अरे काय करतो यार आम सॉरी अरे बोल अरे गाणं सुरू आहे ना हे काय मध्ये गेलं बुलबुल बिलबुल काय रे तुझा समय हे मस्त आहे पण हे कंटिन्यू करूया आपण मी गाणार आता मी गाणार हा पैसा मूड नाही घालवायचा आहे रे. नाही. गौऱ्या प्लीज यार Sorry. गाणं आहे. मी गाणार मी गाणार नाही, तू भारी भारी गाण्याचा अपमान होतो मी तू कुठलं गाणार तू काय कुठलं गातोय मी ते गाणार कुठलं? लीना सुगंधा जया लीना सुगंधा जय हे कुठलं गाणं आहे अरे हवं त्याला लीना सुगंधा जया माहिती नाही काय बोल- अरे असं कहते ना का लीना सुगंधा जया परम पम परम हे काय गाणं तू गायलं कळलं, कळलं. एक नंबर आहे. एक नंबर कळलं, कळलं. अरे तू ए नी कशाला सुरू करतो ए नी मीटर जातं सगळं यार अरे. ते तिकडे आकडे आहेत ना 4 3 2 1 ए ना मे ना डी का हे चाहिए ना मेरे को अरे समय असं ते- करा. आ- चल असं- चल 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 परत घ्या नीट इथे लक्ष दे थंड रेडी आहे का हा नीट नीट काय काका काय तुझ्या बापाचा वाढदिवस आहे असं गातोय काय हे काय गाणं आहे का हे मुळात हे बघ तू गाऊ नको मला गायचं तर गेलं नाही नाही समय हे समय समय गाणार समय चांगल्या गाणार गाण्याची वाट सम्या गा. समय गा समय तू का ए, समय गा ए, समय गा हे बघ नको ए, समय गा समय गा समय ते गाणं का ते टायटनिक मधलं गाणं आहे ना एव्हरी टाइम माय फिंगर गो ऑन ते गा हे भाई, हे. ते भारी, ते एक भारी. नंबर आहे गाणं अरे एव्हरी टाइम माय हार्ट गो ऑन असं येतं फिंगर कुठलं रे नाही. फिंगर नाहीये हायट ते हा अरे परवा मी गर्लफ्रेंडला एव्हरी टाइम माय फिंगर ऑन असं करून व्हिडिओ पाठवलाय तरीच मला ब्लॉक केलं तिने तू येडा आहेस तू पण. हे रे, हे बघ, असली हे बघ ती गाणी नाही म्हणू शकत ऐकतो का रे ऐक ना ती गाणी नाही म्हणू शकत काय सोनी मराठी साहेबांनी जेवढी गाणी दिली आहेत, तेवढीच आपल्याला म्हणता येतात दुसरी नाही म्हणता येत आपल्याला असं आहे ऐक मी एक सुंदर गाणं म्हणतो हा, हा. ए, सुंदर किशोर- नको. हा? सुंदर नाही मस्त गाणं सुंदर सुंदर तर वॉशिंग्टन पण नाही सुंदर तर आमच्याकडे श्याम सुंदर पण आहे ए, ए, यार. नाही, 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 समय, समय, समय. ए, नका, नका करू. मी मारून टाकीन मग हे बघ, कोणी आता बोलायचं नाही कोणी बोलायचं नाही आता किशोर कोणी कुमार- बोलत आहे? अरे यार मी गावता दे ना यार मला तू हा किशोर कुमारांचं एक गाणं म्हणणार आहे मी हा. तर खूप छान आहे माझं पर्सनल फेवरेट आहे तर ते मी म्हणणार आहे प्लीज प्लीज डिस्टर्ब नाही, आता अरे मला पण काय ना चान्स मिळतो गायचं म्हणून मी तुमच्या या पार्टीत आलो आता तिथं घेत नाही तुला माहिती आहे हलवत पण नाही तू गाणं हळू हरकत नाही चल ना फ्रेश कर बंगस करू नको याला गौरव कापून टाकीन प्लीज यार असं नको कापून करू. टाकीन. सॉरी अरे पण कधी बंकस असं केलंय तरी म्हणते ते बंकस करते म्हणून हे असं झालं की सॉरी टेक्निकलला ठरलं नाही तरी येतोय काय यार? हा. रेडी रेडी मी आता हे करतो हा हे माझ्या खिशातच आहे कापून टाकेन नाही रे नाही डोक्यात टाकीन मग. नाही खायचंय. टाइमपास म्हणून तिकडे आलोय काय माकडा गबस कर समय सॉरी यार नाही आपल्याला नाही नाही, नाही, समय. मी अरे डोक्यात टाकीन बाटली माकडा मग दादा ए, बोलतो तुझ्या- तू जाड दादा माकडा बोलतो. दारू सांडली असती ना. ए, बस खाली काय बोललं का नाही आता कोणता होतो तू मग एकमेकांना बोलू नका रे तू- सगळे एका मळ्याचे मळी आहात तू बाहेर ए, नको करू हे आपण काय करू ऐक माझं ऐक
आपण दोघं डायल्यूट करू हा. दोघं डायल्यूट करू अरे आपण मला दोघं. नाही प्यायची कशा डायल्यूट वगैरे अरे तो बोलतो आपण दोघं डेट गाऊयात डायलूट बोलतोय हो. तुला जमेल ड्युएट गायला हाय रे, रे. काय बोलतोय ए, सांगा सांग रे ह्याला. साधा आहे का ती आमचा सातारचा सलमान आहे मग माझं गाणं आहे का आता? हा हा कुठलं म्हणायचंय अरे कुठलं मग सगळी गाणी पाठ असते ती मला म्हणतो तू मग का कुठलं तुला चालेल कुठलंही त्याला काय येतो? ठीक आहे माझ्या आवडीचं मी म्हणतो ठीक आहे, ठीक हो, आहे? म्हण तू या साईडला तू मध्ये येऊच नको चल यार प्लीज हा पंकज नो मार खाशील यार प्लीज असं करू नको भाई तुझ्यात मला ना गप बस एक्सप्लेनेशनच नको तुझं जेवढं ठरलंय तेवढं करायचं दॅट्स इट गौऱ्या ओके माझ्या आवडीचं आहे ते हे गाणं आहे ना माहितीये तुला अरे सुनो कहो अरे कहा अरे फालतू भंकत चालले यार आता मी कापून टाकीन मी गाव कोणी आवाज केला तर नाही. कोणी यार, ए, अरे मग मला जाऊ का? सगळ्यांनी बसा हे मला ना तुमची चालच आवडत नाही न्या, न्या, न्या. मला नाही आवडत ती चाल खाण्यासाठी चाल कुठे कुठली चाल आहे ए बस शांत समय आता कोणी डिस्टर्ब नाही करणार सरा ए, यार शेवटचं मी नाही पाया पडतो आता नाही ए अरे यार बस यार ते आता मी एकटा गाणं म्हणतो काही कोणी नकोय मला नको नको एक सुंदर गाणं आहे ए आर रहमान साहेबांचं गाणं आहे अरे छैया छैया हे मला अरे आवडतं अरे गाणं आहे. मस्त मस्त. हा मी गाणं म्हणतो काही हे प्लीज यार हे. नाही 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 बघतो तर ए इथे पुढे काहीतरी आहे रे हे आहे. भाऊ मोठा सोन्या चांदीचा गोठा म्हशीच्या मोठ्या गाडीच्या वर. ए, झुक, 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 झुक. झिंगाट परफॉर्मन्स लय भारी परफॉर्मन्स लय भारी प्रसादा हो 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 झिंगाट भन्नाट परफॉर्मन्स भन्नाट मस्त कॉन्सेप्ट होती पशा आणि सम्या लिहिलं पण अफलातून होतंच ही जी सिरीज आहे ना ही अशी सिरीज आहे की ह्याचा हँगओव्हर खूप दिवस राहावा असं असं वाटावं अशी सिरीज आहे आणि याचा त्रास काहीच नाही फक्त हँगओव्हर आणि भन्नाट माहोल होता भन्नाट प्रथमेश पशा गौऱ्या बने गौऱ्या तुला काही करावंच लागत नाही या सिरीजमध्ये ना इतकं नॅचरल करतोस तू ओ हो म्हणजे क्या बात आहे असं वाटतं की ही गच्ची फिल्टर पाड्यातलीच कुठली तरी गच्ची असं असं वाटतं इतकं नॅचरल कमाल मजा आली खूप मजा आली आणि हे सगळं जे धुमशान एका बाजूला चालू होतं दुसऱ्या बाजूला इतका सिन्सिअर आणि इतका गोड गात होता सम्या की क्या बात आहे वा 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 फॅन्टॅस्टिक सुपर परफॉर्मन्स मजा आली लवली कमेंट्स लवली सोनाली ताई एकतर या स्किटचं शीर्षक हवं होतं मामाच्या गोवाला जाऊया किती गोंधळ घातलात तुम्ही अनबिलिव्हेबल खूप मजा आली आणि रोहित अप्रतिम म्हणजे सुरुवातीचं लावणी तर झालीच त्यात तर तू मजाच आणलीस आधी तू जो दंगा केलास खाली पडायच्या आधी तो अप्रतिम होता आणि त्याच्यानंतरही तू उसात घुसून जे काही केलंयस म्हणजे दुसरं विश्वच नसावं एखाद्याला जे काही आहे तो ऊस थक्क झालो आम्ही सगळेजण हे ऐकताना बघताना तुझा बने नाच अप्रतिम होता तू एक छोटासा धतिंग नाच केला सुरुवातीलाच आणि प्रसाद किती मजा करत होतास तू फार मजा आली तू एकदम नाचायला लागलास वरती जाऊन आणि फार मस्त झालं स्किट व्हेरी नाईस व्हेरी थँक्यू नाईस थँक्यू हेमंत दादा तुला कसं वाटलं हा धतिंग नाच अरे काय म्हणजे मी फक्त इथनं पडायचा बाकी होतो हे सगळेच कमाल आहेत आणि प्रसाद म्हणाला तसं समीर अरे ह्या सगळ्यात सिन्सिअरली गाणं हे एक वेगळं टॅलेंट आहे कारण तुला जो राग येत होता तो खरा येत होता गौरववरती You got the nerve. अरे तो थांबेच ना वा वा खूप मजा आली एकतर तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक करावं तितकं कमी आहे आम्ही सगळेच म्हणजे आपण सगळे या क्षेत्रात आहोत पण तरीही आपल्याला जो काही स्ट्रेस असतो आपल्याला कधीतरी असं वाटतं की काय यार काय चाललंय आयुष्यात
आणि आपण हास्य जत्राचा एपिसोड बघतो. त्याचं कारण तुम्ही सगळ्यात तुम्ही आउटस्टँडिंग आहात. तुम्ही गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला हसवताय. जे सगळ्यात कठीण काम आहे त्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप प्रेम आणि कडकडून मिठी. थँक्यू सो मच. थँक्यू हेमंदा. मंडळी, ग्रामीण शेती आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गावात आली आहे एक जपानी तरुणी. चला तर बघूया आपले गावकरी तिच्या बरोबर सोयरीक जुळवतायत का ती त्यांना सायोनारा म्हणते ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. मास्तरून मी काय म्हणतो, ही जपानी पाहुण्या कधी येणार आहेत? हो सरपंचानो, केवढी घाई आहे तो मानला. जपान काही जवळ आहे काय? जयगडच्या खाडीत बसला आणि गणपती पुलाला उतारला. बसाठी बोलली वाटेल तर बोलता. मागे बसा, मागे बसा. कळतं त्यांना. बसायचं काय नाही सांगता. इमानाने गोंधळ घालू नका. जपान जवळ आहे का मला सांगा. नाही ते. मग यायला वेळ लागतो. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सरकारी पाहुण्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मी जे सांगितले ते लक्षात आहे ना. त्या बाई आपल्या देशाच्या संस्कृतीविषयी, आपल्या कोकणातल्या संस्कृतीविषयी सुद्धा विचारतील, शेतीविषयी विचारतील. तेव्हा त्यांना योग्य आणि पूरक अशी माहिती द्या. कळलं? मास्तरांनो, काय नाही तर जपानी बाईचा काय हा ना काम तर जरा लवकर आटपा. नाही माझ्या बारक्याक ताप इलो ना माका घरी जाऊचा. मास्तर, मी काय म्हणतो, यांच्या बारक्याला जर जपानला पाठवलं तर म्हणजे त्याच्या तापावर अभ्यास होईल. म्हणजे तो वर्षाच्या 12 महिने त्याची शेगडी गरम का असते ती कळेल आपल्याला. चिको बिया काढीन मी, बिया काढीन. मास्तर काढा काढांचेच उगाच आपलं काहीतरी कशाला भांडताय मूर्ख कुठचे. अरे आपण सुशिक्षित आहोत की नाही सरपंच? नाही नाही, मी सरपंच आहे. बरोबर. माझं म्हणणं काय आहे, आपण सुशिक्षित आहोत की नाही? आपण संस्कारी आहोत असं वागा. थोडं जड जाईल तुम्हाला पण वागा. अरे जपान वरून पाहुणे येत आहेत. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, जपानची ही जी लोक असतात ही फार शिस्तबद्ध आणि तत्वनिष्ठ असतात. मागे एकदा मी एक गोष्ट वाचली होती की एक जपानी माणूस, त्याच्याकडे खिशात सुई धागा घेऊन तो ट्रेनमधनं फिरायचा. का? कारण ट्रेनमधल्या ज्या सीट कव्हर्स असतात त्या जर फाटल्या असतील तर तो त्या शिवायचा. आपल्याकडच्या एका माणसाने त्याला विचारलं, बाबा तू असं का करतोस? तर त्यावर तो माणूस असं म्हणाला की ही माझ्या देशाची मालमत्ता आहे आणि हिची निगा राखणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. कळलं? हो हो, नाहीतर आपले हे मोरे एसटीच्या सीटातले स्पंज काढतात ना, घरातल्या पोरांना पाठी पुसाय देतात. हो सरपंचानू, काय तुम्ही लय मोठा म्हणजे सुई धागा घेऊनच फिरताव का ना शिटा शिवायला. तुम्हाला माहितीये आपलं एसटी महामंडळ कातवाट येत आहे. का बरं? आपल्याकडे वस्तीला गाडी येते ना, हा ती टिंग टिंग करतात कंडक्टर बघा ती दोरी. हा माणूस चोरून आणतो आणि त्याच्या कपडे वाळत घालतो. मी काय बोललो नाही. शांत बसा, कोणी काय बोलू नका. आता त्या पाहुण्या कधी येतील काळजी घ्या जरा. शांतपणे त्यांच्याशी नीट वागायचं लक्षात ठेवा. चालत चालत. एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे मागे वा. एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे मागे वा. या 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 कनिचिवा कनिचिवा. मागे मागे ये. दोषी का ना कनी कुरिसवा. कुरिसावा न I mean, what was that? The dance. What? आता काय सांगू. स्वागत गीत त्यांचं घराण्याचं एक स्वागत गीत आहे. वेलकम सॉन्ग. वेलकम. त्यात त्यांची एक सुप्त इच्छा सुद्धा दडलेली आहे जी यांच्या पुढच्या 3 पिढ्यांना सुद्धा पूर्ण करता येणार नाही. मूर्ख कुठचे. वेलकम वी ऑल दिस ग्रामसभा. वेलकम यू. सीट 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 सीट. सरपंच
त्यांना जमणार आहे का इथे पारावर तनकर उडी मारून बसायला? बसा इथे. मी आपल्या उडी मारून बसतो. बसा बसा हलसर बसा बसा. आणि आता मी बसा. आपल्या गावच्या सरपंचांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या जपानी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. हा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सरपंच या बसा. मी तुमची ओळख इंट्रोडक्शन आय विल इंट्रोडक्शन. बारक्यास मदर यमी बाई पम्या शिवलकर. कुरुसावा. कुरुसावा. सावत्या माने. सावती. चिकू बेटकर. प्रभाकर मोरे. कातील मोरे सांगा. कातील प्रभाकर मोरे. कातील. दिस इज हेड ऑफ आवर विलेज सरपंच. हा, ती तिथे जी काही नाही तुम्ही बसा शांत. ती तिथे जी आहेत दॅट गर्ल कोयल कोयंडे. कोको अँड दिस इज शेंडेफळ निखिल बने. हा बेनच आहे ती. असलं काही बोलू नका, शांत बसा. हा. And you मी मास्टर. आय एम टीचर. master. मास्टर. मुशी मुशी नाही, पापलेट. पापलेट नाही त्याच्यापेक्षा मांदिली लय भारी आहो. एवढी जास्त एका घासातच डायरेक्ट. मांदिली नाही, रावस भारी लागतो. रावस पण नाही, बांगडा एक नंबर. अरे काय सांगताय? कोलंबी खा, नो काटा. ये खेकड्याचं रस्सो नाकातून पाणी येईपर्यंत एकदम कडम कुडूम. नाही मग तिसऱ्याचा कालवण काय वाईट आहे? तिसऱ्या मी काय बोलतोय? सुको बोंबील खा, मच्छी खराबच होणार नाही. झालं. भाऊच्या धक्क्यावर तुमच्या मेंदूचे वाटे लावून झाले. मूर्खांनो, मुशी म्हणजे त्या काही माशाविषयी नाही बोलत आहेत. नाही मुशी म्हणजे जपानी भाषेत नमस्कार. आम्हाला काय वाटतं की तुम्हाला कुठला मासा आवडतो म्हणून आपलं पापलेट चांगलं म्हणून सांगितलं. Thank you, guy. The weather is good. Very beautiful village. I must say, very beautiful. कानात हुळहुळला पण काय बोलली कळलं नाही. सांगतो. तुम्ही एकटंच मजा घेताय, लवकर सांगा की. सांगू दे मला सावत्या. ती म्हणाली वेदर म्हणजे वातावरण छान आहे आणि विलेज म्हणजे आपलं गाव सुद्धा सुंदर आहे. हिकारी मॅडम आम्ही साकुरा हिकारी. हा साकुरा हिकारी मॅडम नाव आहे. हा त्यांचं नाव आहे साकुरा हिकारी. मी सांगायचं. वा मस्त नाव मस्त आहे. Can we begin? I mean the questions. Before I begin, I want you to ask me if you have any questions about my country, Japan, about our agriculture. If you have any questions, ask. त्या म्हणतायत की तुम्हाला जर जपान मधल्या ऍग्रिकल्चर विषयी, तिथल्या शेतीविषयी, तिथल्या संस्कृतीविषयी जर काही विचारायचं असेल तर विचारा, किंवा तुम्हाला तुमच्या शेतीविषयी काही प्रश्न असतील तर ते विचारा. शेतीचं आहे ना, मग मला विचारायचं. हा विचारा. Ask. माझी शेती आहे इथं, ऊसाची शेती आहे. तर आमच्याकडे काय रानडुकरांचा लय मोठा प्रॉब्लेम आहे हो त्यो. ते रानडुकर कुस्ती लय नुकसान करतात. त्यांचं काय वाटत नाही हो. त्यांना काय एक दगड हाणलं जाते त्यांची. बरोबर. पण गावातली बिनी डुकर आहे की नाही, तुम्हाला सांगतो एवढा ऊस झोपून ठेवते. सावते मागे हो. नाही आता जाता मागे हो. प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी मागे हो. मेन विचार तुमच्याकडे पण झोपावते ती काय? मागे हो. विचारूनच दे ना मला. नाही वगैरे मासन. I don't know so much of म्हणते Marathi. ते झोपावते ती ऊस म्हणून म्हणते ते तर त्या तुझ्या वडिलांनी झोपवला होता असा ऊस. त्या म्हणतायत त्यांना मराठी येत नाहीये इतकं. तुम्ही असं विचारू नका. मी विचारतो त्यांना. ऊस दाडकं ऊस. नाही नो दिस झिरो इम्पॉर्टन्स इग्नोर. समस्या नाहीच, वात्रटपणा इग्नोर. कोणाला काही वेगळं महत्वाचं विचारायचं असेल तर विचारा. मला विचारायचं विचारतो. जपानवरनं जपानी तेल आणलं आहे. नाही मुलगी तर होत असं ना व, तर तेल गुडघ्याला लावलं ना, गुडघ्याला तेल लावलं ना की माणूस असा घोड्यासारखा पलतो. उगाच काहीतरी बोलू नका मोऱ्यांनो. काय फालतू गिरे. चिडले सरपंच. एक्सक्यूज मी.
आय एम द सरपंच. इंग्लिश बापरे यू. You want me to ask you the questions? Arigato, arigato. Okay, I want to know about Holi. Holi festival, the auspicious occasion, Holi. होळी ऐकलं की नाही सगळ्यांनी? शिमग्याचा विचारतायत. मी सांगू का त्याला शिमगा? पाहिनू तुम्हाला सांगू, शिमगा म्हणजे कोकणातला लय मोठा सण आहे. माझं शिमग्यात अख्खा गाव बोलावतो आणि एका आंब्याची अशी पूजा केली जाते. तर आंबा माड म्हणून असा तोडला जातो आणि नाचवत नाचवत माड घेऊन जातात. त्याच्यानंतर असा होम लागतो आणि त्या होमाभोवती ना अशी पालखी फिरत असते. आणि तुम्हाला सांगता, त्या पालखीच्या मागणं नवीन लग्न केलेले नवरदेव असतात ना, तसं 5 राऊंड मारतात आणि होमात नारळ टाकतात. पद्धत आहे तशी आमच्याकडं. त्याच्यानंतर पालखी जाते सानेवर. मग सानेवरनं ती प्रत्येक वाडी घेत घरा फिरते. ती तिच्या मागणं खेळलं जातात. संकसूर बोलतो वाडीत ना. लय मजा असते माहितीये. रात्रीला नाटक पण असतं, नमन असतं, दशावतारी नाटक पण ठेवतात. त्याच्यानंतर मेन कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर पालखी येते देवला समोर आणि देवला समोरच्या त्या मैदानात पालखी अशी दणक्यात नाचवली जाते की नाही. असा लाल मातीचा धुरला उडतो. आणि तुला सांगू, खास ना चाकरमानी मुंबईत ना शिमग्यासाठी गावात येतात. तेव्हा गावातल्या माणसांना, वाडीतल्या माणसांना लय भारी वाटतं. सगळे खुश होतात. असे सगळे एकत्र येतात शिमग्यात. ही ताकद आहे आमची शिमग्याची, माहितीये का? आणि तुला सांगतो, शिमग्यात ते पालखीच्या मागणं ना घरपट्टी पाणीपट्टीवाले पण फिरतात. But you say very, very beautiful, but I do not understand Marathi. नाही झोपवलाय ऊस त्यांनी. शांत बस. हे बघा, यांनी ही दिस बने टेल एव्हरीथिंग करेक्ट. बट द होळी इज लॉर्ड कृष्णा फेस्टिवल. It is a color festival. Everybody colorful. This Holi is scientific too. This is a Shekoti bonfire. Motti bonfire, big bonfire. Because winter going, summer coming. Winter's last Holi. Yes. And then spring harvesting, summer harvesting. It start and the agriculture start in spring. Wow, very, very nice information. Arigato, thank you. Thank you. You want to know anything else? I want to listen to a holy song. होळीचं गाणं ऐकायचं म्हणताय. अरे हुरा रे हुरा, आणि आमच्या MA-4 सोन्याचा तुरा रे. ग्रामसभेतलं अतिशय कलरफुल कॉम्बिनेशन आणि कॉन्व्हर्सेशन होत आहे. मस्त मजा आली. प्रसाद दा, मजा आली. मला हे कॉम्बिनेशन फार आवडलं, या जॅपनीज बाईचं आणि ग्रामसभेचं. युनिक कॉन्सेप्ट होती आणि ती फार रंजक पद्धतीने सादर केली तुम्ही सगळ्यांनीच. आणि माझी विनंती आहे, संकल्पना ज्यांची जे लोक सुचवतात त्यांना, की इतकी माणसं येत आहेत या गावात, एखाद दिवशी डॉक्टरलाही बोलवा, त्या रसिकाचं काहीतरी मिटवा एकदा ते पोराचं. बाकी शेवटचं गाणं आणि डान्स पण रंजक, मजा आली, खूप मजा आली. सोनाली ताई. मित्र हो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की मी स्वतः मुलगी आहे. त्यामुळे स्टेजवर जेव्हा मुली असतात तेव्हा प्रेमाने लक्ष त्यांच्याकडे जास्त जातं की कुणाची काय फॅशन आणि कशा नाचतायत. पण आज तुमचा जो होळीचा डान्स झाला, मी एकदाही
या बाजूला पाहिलं नाही. आमची नजर खिळून होती. अप्रतिम नाचलात तुम्ही सगळेजण. तो जो ठेका होता असा भिनलाय तुम्हा सगळ्यांमध्ये. फार मजा आली. त्यामुळे हा जो आजचा ग्रामसभेचा गुच्छ होता तो आम्हाला खूप आवडला. लवली फार छान. लवली. सायोनारा. काय नाही.